स्पर्धा परीक्षांमध्ये अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बघा, हाऊ मेनी टाइम्स 6/10 शुड बी ॲड 6/10 टू गेट सम 3. आता सम याचा अर्थ बेरीज. याचा अर्थ असा होतो की 6/10 मध्ये 6/10 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर किंवा बेरीज 3 येईल. बघा हा प्रश्न असतो मराठी माध्यम असू द्यात किंवा इंग्रजी माध्यम असू द्यात, म्हणजे हे 2 मार्क आपल्या खिशातील आहेत. आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, तर काय सांगितले त्यांनी की 6/10 मध्ये 6/10 किती वेळा मिळवावेत तेव्हा उत्तर काय येईल किंवा बेरीज 3 येईल. आता किती वेळा वेळा म्हटलं की गुणिले x वेळा आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपण ते काय म्हणले x वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 3 येईल. आता याला सोपं रूप द्या तर 6/10 बघा हे 10 इथं भागिलेत पलीकडे गेले की गुणिले होतील आणि यांचा गुणाकार होईल म्हणजे 6 गुणिले x बरोबर 3 गुणिले 10. आता 6 गुणिले x 6x बरोबर 30. आता x 6 इथं xला गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की भागिले होणार मग x बरोबर 30/6. इथं भागाकार करा 6×1 = 6 ×6 = 30. x बरोबर 5. आता इथं झालं आहे का आपलं उत्तर? नाही. तर इथं काय करायचं, हे जे 5 आले याच्यातून 1 वजा करायचा, उत्तर येईल तुमचं 4 वेळा. किती वेळा? 4 वेळा. म्हणजे 6/10 मध्ये 6/10 4 वेळा मिळवावेत त्यावेळी काय होणार आहे उत्तर तुमचं, म्हणजे त्याची बेरीज काय होणार आहे इथं 3 येणार आहे. इथं बघा पहिलाच ऑप्शन परीक्षेमध्ये 3 हा असतो, 5 असतो, परंतु आलेल्या उत्तरामधून 1 वजा करणं गरजेचं आहे. आता हाच प्रश्न बघा वेगळ्या पद्धतीनं खाली विचारला आहे. फॉर गेटिंग 3 ॲज अ सम हाऊ मेनी टाइम्स विल यू ॲड 6/18 टू 6/18 म्हणजे 6/18 मध्ये 6/18 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर आपल्याला 3 मिळेल किंवा बेरीज तिथं 3 मिळेल. मग इथं पण सेम करायचं, फक्त प्रश्न थोडासा उलटा विचारला आहे. हा प्रश्न नवोदयला आणि आपल्या स्कॉलरशिपला असतो. नवोदयला नसला तरी आपल्या स्कॉलरशिप परीक्षेला हा प्रश्न येतो बघा. तर 6 काय म्हटले यांनी 6/18 मध्ये 6/18 आपल्याला आता कळले x वेळा मिळवले, पुढं काय आले की त्यांची बेरीज 3 आली पाहिजे. आता हे 18 हे बघा वर केलं तसंच करा. 6 गुणिले x बरोबर 3 गुणिले 18. आता 6 गुणिले x 6x आले, 6x बरोबर 54. आता हे 6 इथं गुणिलेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की भागिले x बरोबर 54/6 6×1 = 6 × 9 = 54. आता इथं x ची किंमत 9 आली पण आपल्या इथं उत्तर आलेलं नाही. मग 9 मधून काय करा 1 वजा करा 8. किती वेळा? 8 वेळा आपल्याला काय करावे लागतील ते मिळवावे लागतील. हे झालं आपलं उत्तर आणि या पद्धतीचा प्रश्न आपल्याला येतो.